पहिलो गाडा एक काठमाडौँको पहिलो गाडा रानी देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, चार पत्ते नीचे चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, चार पत्ते नीचे
मी निघालो तुम्ही येता माझ्या आईला भेटाया तुम्ही येता गाडी उडवून चौकाईन ती म्हणाली ती चालती घेऊन काही ना मला तुम्ही येता माझ्या आईला भेटाया तुम्ही येता
या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे रोहित शिंदे या ठिकाणी आलेले आहेत आणि राकेशजी माळी यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा एक छोटासा सत्कार करायचा आहे. रोहितचं सहकार्य असतं. तसेच त्यांचं रोहित शिंदेचं कधीही आपल्याला रात्री अपरात्री ॲम्ब्युलन्स लागली तरी मंडळासाठी खूप मोठं सहकार्य असतं. असंच प्रेम आमच्या मंडळावर खूप राहू दे. Shy, shy, shy.
हॅलो या ठिकाणी हिंदुराज गोविंद पथकाला सहकार्य करत असतात। या ठिकाणी मुंबईत जाण्यासाठी आम्हाला खूप मोठी त्यांनी मदत केलेली आहे आणि त्यांचं मंडळावर असणारं खूप प्रेम हे त्यांचे सहकारी असतात। त्यांच्याबरोबर आपण मंडळाकडून एक छोटासा सत्कार देतो त्यांचा। रोहजी केळसकर, ओंकार, धन्यवाद सप्पा साहेब। या ठिकाणी निधी केळसकर जे हिंदुराज गोविंदा पथकाचं ज्या दिवशी ओपनिंग होतं त्या दिवशी आपल्याला वाद्य मिळतं तेही या ठिकाणी आलेलं आहे। त्यांच्यासाठी सगळेवाला गाणी मला पाहिजे, शरद नावाला पाहिजे। या ठिकाणी आदित्य पवार ज्यांचे महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झालेले आहे त्यांचाही सत्कार मंडळाचा एक सभासद आहे त्यांचाही सत्कार आपण घेत आहोत। प्रकाशजी सत्कार आपण आपल्याला एक विनंती करत आहे, आपण त्याचा सत्कार घ्यायचा आहे। आपण त्याचा स्वतःचा सत्कार घेतो। आदित्य या ठिकाणी इथे वैभवजी कदम मंडळाचा सभासद आहे। यांनी कमी वयात मोठी पल्ला गाठलेला आहे। रोहनजी केळसकर आपण पण उभं राहायचं या ठिकाणी। वीरजी आणि तुझी अशीच मोठी उत्कंठ वाढू दे अशी मंडळाकडून तुला खूप मोठ्या शुभेच्छा आहेत आणि असे आपले सहकारी पण आहेत त्यांचे पण खूप खूप धन्यवाद। साठी रे साठी
साथी रे साथी दही दुधात साखर वाटी गोकुळ नगरी कृष्ण जन्मला आठवा अवतार गोकुळ नगरी कृष्ण याद तेरी मैं ताजा करा मोकल पावा अखियां विचों आंदियां बरसातां सारे गिन याद तेरी मैं ताजा करा मोकल पावा अखियां विचों आंदियां बरसातां समारया देवाने घेतला अवतार पहिला आला रे आला आला महाराष्ट्रवाला पहिला आला रे आला आला महाराष्ट्रवाला गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला नंदाच्या घरी आनंद झाला फुलं तोडून तोरण बांधिला जो बाळा जो तो रे पाचव्या दिवशी या ठिकाणी जी साबूची व्यवस्था केली आहे ते दिलीप कदम प्रतीक यांनी सगळ्यांनी जवळ इथे घ्यायचंय. यांचं आपल्या मंडळासाठी खूप मोठं सहकार्य असतं. यांचं आपल्या मंडळाकडून खूप खूप धन्यवाद केलं मंडळाकडून, कारण ते आमच्या इंदुराचं जे गाणं वाजते ते याचा रोहन केळेकर याचा सत्कार आमचे मंडळाचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे वैभवजी कदम, प्रकाशजी सोनपाल यांनी यांचा सत्कार करायचा आहे. सुरेश भुवड, ओकर भुवड यांनी पण यायचे आहे. सुरेश भुवड आपण पण यायचं आहे. सुरेश भुवड हे यांचं मंडळासाठी जे साऊंड सिस्टम त्यांनी केलेली आहे ती त्यांची आहे. आणि जे हिंदुराचं गाणं वाजतं ते राजा आमच्या मनातली संकल्पना त्यांनी पूर्ण केलेली आहे. असंच मंडळ खूप खूप प्रेम राहू दे. एकजुटीने राहून करती सण हा साजरा आला हिंदू राजचा गोविंदा बाजूला सारा निसरा आला हिंदू राजचा गोविंदा बाजूला सारा निसरा हिंदू राजचा गोविंदा बाजूला सारा निसरा चालगाव दापोली मध्ये घुमणार सारांचा एकच नारा चालगाव दापोली मध्ये घुमणार सारांचा एकच नारा
गेले अनेक वर्ष हातभार लावलो होतो. आपण यावर्षी प्रो गोविंदासाठी मुंबईत गेलो होतो. तिथे आपल्या 1 ते 16 मध्ये आपल्या 9 नंबरला नंबर आला. आपण क्वालिफाय झालो. त्याच्यानंतर आपण परत एकदा फायनल राऊंडपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. पण थोडक्यासाठी आपला प्रयत्न आपण अयशस्वी झाला. तरी पण दापोली तालुक्यात आपण 8 तर कडक लावून उतरवले आणि त्याच्यासाठी जल्लोष आपले जल्लोषची आपण स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आज पार्टी ठेवली आहे. म्हणजे स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यासाठी सगळे जल्लोषमध्ये आज कार्यक्रम चालू आहे. आमचे सहकारी वैभवजी कदम, पंडित शिवलकर हे 2 मिनिटं बोलतील. आमच्या भावमध्ये हिंदुराज पथकाची ओळख ही महाराष्ट्रभर झालेली आहे. त्याचं कारण एकच की हिंदुराज गोविंदा पथकाची धैर्य, चिकाटी आणि त्याचं जे धाडस आहे ते वाखाणे लोक असल्या कारणाने आज प्रो गोविंदासारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचं नाव मोठं केलेलं आहे. त्याचबरोबर दापोली तालुक्यामध्ये आणि खेड तालुक्यामध्ये या मारे हांड्यामध्ये तिथं सगळीकडे एक 8 ठराचे कडक ठर लावून उतरण्याचा कार्यक्रम हा हिंदुराज गोविंदा पथकाने केला आहे. जो आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठल्याही गोविंदा पथकाने केला आहे. आणि त्याबद्दल या हिंदुराज गोविंदा पथकाची सर्व सहकारी या सगळ्या सदस्यांसाठी आज त्यांनी एक कार्यक्रम ठेवला आहे. त्याचा आज चर्चा सुरू आहे. धन्यवाद.